आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज पासून जवळच असलेल्या चौंडेश्वरवाडी मध्ये उषा विजय साठे या मातंग समाजातील महिलेची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या संदर्भातील तक्रार उषा साठे या मृत महिलेचे पती विजय सुदाम साठे यांनी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली असून संशयित आरोपी सचिन जगन्नाथ माने देशमुख याला पोलिसांनी अटक केली. सदर घटनेमुळे अकलूज पंचक्रोशी मध्ये खळबळ उडाली आहे. विजय सुदाम साठे हा चौंडेश्वरवाडी गावामधील रहिवासी असून तो त्याच गावातील जगन्नाथ गणपत माने देशमुख यांच्या शेतामध्ये 7-8 वर्षांपासून सालगडी म्हणून काम करीत होता. त्याच्या सोबतच त्याची पत्नी उषा विजय साठे ही देखील माने देशमुख यांच्या शेतातील कामे करीत असे. सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजय साठे हा आपल्या सहकाऱ्यांसह शेतामध्ये पिकांना फवारणी करीत असताना अचानकपणे उषा साठे हिचा किंचाळण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर विजय साठे आणि त्याचे सहकारी हातातील काम तिथेच सोडून आवाज आला त्या दिशेने पळत गेले. पाहतात तर उषा साठे ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोक्यात गोळी घातली होती आणि जवळच सचिन जगन्नाथ देशमुख हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा होता. विजय साठे आणि त्याच्या सहकाऱ्यांना बघून तो तिथून पळून गेला. त्यानंतर विजय साठेची पत्नी उषा साठे हिला दवाखान्यात नेली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर विजय साठे यांनी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये आपल्या पत्नीची हत्या झाल्याच्या संदर्भात गुन्हा नोंदवला असून त्याच रात्री संध्याकाळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यामागे नेमके कारण काय आहे याविषयीचा तपास सुरू असून लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल असा विश्वास अकलूजचे पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांनी सांगितले. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.